6 तारखेला 4:30 वाजता पाऊस चालू असताना शेतातली शेतकरी महिला सावित्रा दत्ता फडके शेतातून घरी येत असताना गावाच्या शेजारी जी नदी होती ते नदीचा पूल पूर्णपणे खचलेला असल्यामुळे घरी येत असताना मध्यस्थी पुलावर आल्यावर तिनं पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेली आहे। त्या पुलासाठी किंवा रस्त्यासाठी आम्ही सतत उच्चस्तरीय प्रशासनाला पाठपुरावा करूनसुद्धा ते वाहून गेलेलं किंवा खचलेला पूल ची दुरुस्ती करण्यात आली नाही। 4 ते 5 वर्ष झाले गेले आम्ही सतत पाठपुरावा करत आहात आणि प्रशासनाच्या व राजकीय लोकांच्या कानावर घालूनसुद्धा या रस्त्याची दुरस्ती आहे। तसेच गेल्या वर्षी शासकीय विद्यार्थी तिथून 200 ते 300 विद्यार्थी खेडेगावाला कोनाळे देवणी येतात कमालवाडीतले। तरी गेल्या वर्षीसुद्धा हे असंच प्रकरण झालेलं होतं। 2 मुलं वाहून गेलेले होते, पण त्या 2 मुलाला वाहून जाता जाता वाचवण्यामध्ये आम्हाला कमालवाडी गावकऱ्यांना यश आलेलं आहे। आजसुद्धा काल जाता जाता त्यांचे नवरा, बाई आणि सासू आणि मुलगा हे सगळे वाहून जाता जाता त्यांच्या नवऱ्यांना आणि सासऱ्याला आणि मुलाला वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्ही त्या बाईला वाचवण्यामध्ये अपयशी झालो आणि ते बाई फक्त आणि फक्त ते ब्रिज खचलेलं असल्यामुळे त्याच्यात अंदाज न आल्यामुळे तिनं वाहून गेलेली आहे। तरी आता आमचं असं म्हणणं आहे की गावकऱ्यांचं की आतापर्यंत किती बळी घेण्याचं तुम्ही वाट बघत आहात, तरी आता तरी प्रशासन जागं व्हावं आणि त्याला आपत्ती निवारणामधून की आर्थिक सहाय्यता म्हणून त्यांच्या घरी आता हयातमध्ये 2 मुलं आहेत ते मतिबंद आणि सासू सासरे आणि एक मुलगा असं एवढा मोठा परिवार आहे। तर लवकरात लवकर आर्थिक सहाय्यतासुद्धा करावी आणि तसेच त्या रस्त्याची आणि ब्रिजची जे आहे ते दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावं हे गावकऱ्याच्या सगळ्याच्या वतीनं मी विनंती करत आहे। सावित्रा दत्तात्रय फडके ही महिला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरून पुरामध्ये वाहून गेलेली आहे। या अगोदरसुद्धा 2-3 वर्षापासून आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना करूनसुद्धा प्रशासन आमची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही। आमदार साहेबाला बोललो, संबंधित गुत्तेदारला बोललो, गुत्तेदार म्हणतो टेंडर पास झाले, मी काम करणार आहे, आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता संपल्यावर काम चालू करू असे उडवाउडवीची उत्तर देऊन काल एका स्त्रीचा नाहक बळी गेलेला आहे। शेतकरी कुटुंबातील महिला आहे तिचे 2 मुलं अपंग दिव्यांग आहेत आणि सासू सासरी केवळ त्या बाईच्या म्हणजे त्याच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे परिवार पूर्ण म्हणजे अनाथ झालेला आहे ते आता। तरी शासनाने या सर्व गोष्टीची वय 35 वर्षाची महिला असून 35 ते 38च्या मधली महिला आहे ते प्रशासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन ताबडतोब सहकारी आर्थिक सहाय्यता करावं व याच्या पुढे कुठलाही बळी जाणार नाही यासाठी प्रशासनानं ताबडतोब पुलाची मंजुरी पूल ताबडतोब दुरुस्त करून द्यावण्यात यावं आणि कमीत कमी 200 विद्यार्थी आहेत सर देवणीला येण्यासाठी तिथले कमालवाडी ते देवणी दररोज वाहतूक आहे 200 मुलाची। तर प्रशासनाने या सर्व बाबीचा विचार करून ताबडतोब पूल दुरुस्ती करून द्यावी व या महिलेला अनाथ न हे करता आर्थिक सहाय्यता ताबडतोब मंजूर करावी ही प्रशासनास विनंती। कुठून काल एक निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे। शेतकरी कुटुंब संपूर्ण शेतकरी कुटुंब कामानिमित्त शेताला गेलं होतं। परतीच्या प्रवासात पुलावर आल्यानंतर पाणी अचानकपणे पाण्याचा ओढा जास्त आल्याने महिलेचा पाय निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। रात्रभर प्रशासन गावकऱ्यांनी शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही। सकाळी देवणी शिवारात पंढरपूर रस्त्याला एका ओढ्यामध्ये हा मृतदेह आढळून आलेला आहे। अवघ्या 35 वर्षाच्या कवळ्या वयाची महिला या दुर्घटनेत बाधित झालेली आहे। या पुलाची मागणी गेल्या 5 वर्षापासून केली जात आहे, तरी पण याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे। रस्त्याचं काम असो, गेल्या 3 वर्षापासून टेंडर पास आहे, गेल्या वर्षी परत दुरुस्तीच्या नावाखाली 1 वर्ष गेला, यावर्षी मंजूर असूनही संपूर्ण उन्हाळा या आचारसंहितेमध्ये गेला, त्यामुळे याचं काम झालेलं नाही। प्रशासन आता काम करण्याचं भाषा करत आहे, पण संपूर्ण गावकरी समृद्धीनपूर कमालवाडी या गावचे संपूर्ण गावकरी कोनाळी असेल, दावणगाव असेल, पलीकडल्या त्या गावातील सगळे गावकरी या दुर्घटनेमुळे
अस्वस्थ झालेले आहेत. कारण रोज 200-400 या संपूर्ण गावचे मिळून 400-500 विद्यार्थी चालत देवणीच्या शाळेमध्ये येतात, चालत येणं जाणं करतात. याच ब्रिजवरून सगळ्यांना यावं लागते. याची मोठी भीती पालका वर्गात निर्माण झालेली आहे. लवकरात लवकर हे पुलाचं काम व्हावं. आणि याचबरोबर दुर्घटनाबाधित या महिलेचे 3 मुलं आहेत, 2 मुलं 1 मुलगी. ते दिव्यांग आहेत, मूकबधीर आहेत आणि संपूर्ण कुटुंब तिच्यावर होतं. सासरा, पती आणि सासू या सर्व कुटुंबाचं शेतीवरच उदरनिर्वाह होता. शेताला गेले होते, शेताहून कामावरून येतानाच हा अपघात झालेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांची विनंती प्रशासनाला आहे की लवकरात लवकर होईल तेवढं आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला आधार द्यावं.